नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठलंही आंदोलन किंवा असं काही असलं की ते जेव्हा जोरावर असतं ना, तेव्हा भले भले त्यांची जी काही छोटी मोठी विवेकबुद्धी आहे सगळं बाजूला ठेवतात आणि झपटमध्ये येतात. हे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. आंदोलनाला पाठिंबा देणारे सुद्धा आहेत, आंदोलनाला विरोध करणारे सुद्धा आहेत. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण म्हणजे काँग्रेस जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं सगळा अकांड तांडव केला, घाणेरड्या शिव्या दिल्या, संसदेवर चालून गेले, त्याच्यावर लाठी हल्ला झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी परवानगी नसताना मोर्चा काढला, परवानगी नसलेल्या जागेमध्ये घुसायचा प्रयत्न केला, दगडफेक केल्या गेली पोलिसांवरती. 120 पोलीस त्या ठिकाणी आणि बिहार आणि बाकीचं सगळं मोजलं तिथल्याही याच्यामध्ये जवळपास 250 पोलीस जखमी झाले. हे सगळं घडल्याच्या नंतर पोलिसांना पर्यायच नाही दुसरा. आम्ही तो काल व्हिडिओ पण केलेला आहे की हिंसक जमावाच्या समोर काय पोलिसांनी भजन करायचं. पण तेव्हा सगळे असं काही बोलत होते, सगळ्यांना म्हणजे असं काही चेव चढलेला होता की कसं हे. त्याच्यातली एक मागणी अशी समोर आलेली होती की सगळ्या आंदोलकांवरचे FIR मागं घेतले जाणे. मी सर्वसामान्य लोकांचं बोलत नाही, उच्च विद्याविभूषित त्यांच्या त्या घाणेरड्या लोकांची मला तर नावही घ्या वाटत नाही. ते चर्चेमध्ये असं म्हणाले होते, आत्ताचीच गोष्ट आहे 1 दिवसापूर्वीचीच, की हे सरकारने करार केलेला आहे, FIR मागे घ्यायला पाहिजे, निर्दोष पोरे सगळे. काय झालं सर्वोच्च न्यायालयात, ज्याच्यासाठी मी आज व्हिडिओ करतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे हे जे काही सगळं नॅरेटिव्ह ह्या CJP आणि त्यांच्या सपोर्ट ह्या झुरळांचे जे पाठिंबे देणारे स्वतः झुरळ ह्या सगळ्यांनी केलं होतं, त्याच्या चिंध्या गेल्या. सरकार राहिलं बाजूला, सरकारला FIR रद्द करण्याचा, मागे घेण्याचा अधिकारच नाही. पोलिसांना सुद्धा नाही एकदा दाखल केल्याच्या नंतर. तुम्ही एकदा गुन्हे दाखल केलेत, FIR झालाय, आता तुम्हाला कोर्टाच्या थ्रूच जावं लागतं एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कारणं द्यावी लागतात. जर तो पोरगा निर्दोष असेल तर आणि तरच तो सुटेल. कुठलाही पोरगा असो, तरुण असो, कोणीही असो, त्यानं केलेल्या गुन्ह्याचे पुरावे, आता जे त्यांनी फेस रिकग्निशन असं म्हणून त्यांनी जे एक मॉडेल डेव्हलप केलेले, चेहरा पाहून त्याचं स्कॅनिंग करून त्याची सगळी हिस्ट्री, किती नावं काढावेत कमीत कमी, म्हणजे 20 जुलैपासून ते ते कोर्टामध्ये देईपर्यंत 2873 नावांची यादी सगट पोलिसांनी कोर्टात सादर केले की हे हिस्ट्री शीटर आहेत. आत्ताच्या आंदोलनामध्ये हे होते, हाचा तर हा पुरावा व्हायचे, पण यांचं जुनं रेकॉर्ड काय आहे तपास. म्हणजे असं समजा की हे आंदोलन झालेलं नाही आहे कुठल्याही कारणानं, काहीच नाही विषय, आणि तरी हे लोक गुन्हेगार आहेत पोलिसांच्या भाषेमध्ये. कोणी जामिनावर सुटलंय, कोणाला यापूर्वी त्यांनी शिक्षा भोगलेली आहे किंवा विविध पद्धतीने. 2873 लोकांची यादी पोलिसांनी फेस रिकग्निशनवरून प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टात सादर केली. सर्वोच्च न्यायालयाला त्याला ब्लँकेट ॲम्निस्टी असा शब्द आहे एक, म्हणजे सगळ्यांना स्तरधोपटपणे तुम्ही माफ करून टाका. नकार दिला इतकंच नाही, त्यांना हेही सांगितलेलं आहे की ह्याच्यामधले जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होणारच. जे गुन्हेगार नाहीत त्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकता, ती खरं तर वेगळं म्हणायची काहीच गरज नाही. कोर्ट त्याच्यासाठीच बसलेलं आहे. सकृत दर्शनी ज्याच्या विरोधामध्ये एकही पुरावा नाही त्या माणसावरती तुम्ही गुन्हे दाखल करूच शकत नाही. असं समजा भाजप सरकार क्रूर पद्धतीनं आंदोलकांशी वागते. हे सगळे निर्दोष आहेत, हे गरीब बिचारे मासूम निरागस, आणि हे आपले शांततेच्या मार्गानं, महात्मा गांधींच्या मार्गानं चालले होते, भजन करत चाललेले होते, आणि यांच्यावर गुन्हे दाखल केले. असे जे काही उलटे पुरावे मिळतील की हे शांततेच्या मार्गाने निदर्शनं करत होते, ते आपोआपच सगळे सुटतील. त्याच्यासाठी आरडाओरडा करायची गरजच नाही. कपिल सिब्बल सारखा वकील जो करोडो रुपयाची फीस घेतो, तो जर तुम्हाला 1 कोटी रुपये देत असेल, तर इतका मोठा वकील तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे जे निर्दोष आहेत त्यांना सुटायला तर जवळजवळ काहीच अडचण नाही. अडचण कुठे मी तुम्हाला सांगतो, ह्या आंदोलनाच्या निमित्तानं जे हिस्ट्री शीटर आहेत ते तर 2873 लोकांची तर यादी त्यांनी दिलेलीच आहे. पण त्याहीपेक्षा ह्या निमित्तानं एका तरुणाईला ज्या भडक पद्धतीनं तुम्ही त्यांच्या तोंडामध्ये भाषा घाणेरडी केली, अतिशय वाईट पद्धतीनं त्याचं कौतुक करायला लागले. भले भले संपादक, विद्वान, विचारवंत, म्हणजे मला लाज वाटती. मला स्वतःला 20 वर्षाची मुलगी आहे, आणि अगदी एक महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. आमच्या ओळखीतला एक मुलगा अगदी घरासमोर राहणारा रात्री त्याच्या मैत्रिणीबरोबर बोलत असताना फार घाण शब्दामध्ये बोलत होता. पलीकडची ती मैत्रीण
फिदी फिदी हसत असलेली रात्रीची शांत वेळ, त्या मोबाईलचा आवाज मला स्पष्टपणे कळत होता, कारण की मी गॅलरीत बसलेलो होतो आणि समोरच रस्त्यावरती तो मुलगा त्याच्या घराबाहेर उभं राहून गाडीवर बसून बोलत होता आणि शांततेमध्ये ते आवाज जास्त येत होते. मी शेवटी न राहून दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला विचारलं, म्हणलं अगं हे काय आहे? हा पोरगा आहे म्हणून घाण बोलतोय, शिव्या देतोय, जे आता आम्ही आमच्या पण तरुणपणी एवढ्या दिलेल्या नव्हत्या. आणि मला त्याचं नाही आश्चर्य वाटलं. आश्चर्य पलीकडून त्याची जी मैत्रीण होती ती फिदी फिदी हसून त्याला प्रतिसाद द्यायला लागली. ही नेमकी काय? ती पोरगी जरा चमकली. तिनं तो विषय टाळायचा प्रयत्न केला, कारण की अवघड विषय आणि बापाच्या समोर कसं काय बोलणार, समर्थन करणार. पण मला लक्षात आलं की तिलाही वाटलं की हे नाही, हे बरोबर नाही. ही जनरेशन झेड जिच्या तोंडी ही भाषा आहे ती तुम्हाला नॉर्मल वाटायला लागली. आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष केलेली दगडफेक. ह्याच्यामधले जे आरोपी असतील, सराईत गुन्हेगार असतील, ठरून ठरून गुंड घुसडले असतील, ते तर मी समजू शकतो, त्यांच्यावरती शिक्षा होईल, सुटतील, मला त्याच्याबद्दल फारसं काही नाही. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तरुणाईचं हे सगळं प्रतिनिधित्व आहे हेच मी मानत नाही, कारण की फार थोडी मुलं होती. मुळात नीटचा मुद्दाच हा फक्त 20 लाख पोरं बसलेले आहेत. मेडिकलच्या पोरांपुरता मुद्दा आहे, बाकीच्यांचा मुद्दाच नाही. करोडो बाकीचे विद्यार्थी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे जे काही थोडेफार आलेले असतील त्यांच्यासाठी तुम्ही अशी घाणेरडी भाषा, त्यांचे व्हिडिओ आहेत उपलब्ध, जे हे चेव येऊन पोलिसांनी कसा लाठीमार केला ह्याचे व्हिडिओ जेव्हा की पोलिसांना प्रत्यक्ष कायद्याने दिलेले येते, म्हणजे त्यांची जबाबदारी ती जमा हिंसक झाल्याच्या नंतर लाठीहार करावाच लागतो, अश्रुधुराचे नळकांडे फोडावे लागतात, पाण्याचा मारा करावा लागतो, त्याला जबाबदारी दिलेली. आणि तरी तुम्ही त्याचे व्हिडिओ हे करून संसदेमध्ये सुद्धा त्यांनी कसं काय पायलट गन वापरले आणि AK-47 त्यांच्याजवळ कसं इतकं टोकाला गेलेत. पण याच्यापैकी एक पण बदमाश हे विचारत नाही, सांगत कबूल करत नाही की मुलं जी तरुण होती, जी खरंच विद्यार्थी होती, त्यांनी घाणेरडी भाषा वापरली. त्यांच्यापैकी काही जणांनी दगडं फेकले, त्यांच्यापैकी काही जणांनी पोलिसांवरती हल्ला केलाय, त्यांच्यापैकी काही जण प्रत्यक्ष संसदेच्या संरक्षित असलेल्या जागेमध्ये घुसायचा त्यांनी प्रयत्न केला, कायदा मोडत ते का नाही सांगत तुम्ही? आणि ह्याच्या भोवती जे सगळं आवरण ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी बदमाशांनी घातलं होतं, मोदी अमित शाह संघ भाजपच्या रागापोटी, द्वेषापोटी, अंधविरोधापोटी सर्वोच्च न्यायालयाने त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. आता प्रत्यक्ष एकेका विद्यार्थ्याप्रमाणे तिच्यामध्ये जी नाव होतील प्रत्येकाची चौकशी होत राहील आता, आणि तोच सुटेल की जो खरंच त्याच्यामध्ये नव्हता. पण ह्या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या पोरांना, त्यांच्या पालकांना, सगळ्यांना कोर्टामध्ये खेटे घालावे लागतील. मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये मोठ्या गावोगावचे दलित तरुण होते, त्यांना हिंसक बनवल्या गेलं, त्यांनी छोट्या मोठ्या प्रमाणात हिंसा घडल्या. ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला? त्यांच्यावरती झाल्या केसेस दाखल. आधी सगळे जोशातन वगैरे केस मागे घेऊन म्हणणारे, प्रत्यक्ष केस जेव्हा त्याला तोंड द्यावं लागलं प्रत्येक केसला पोलीस स्टेशनमध्ये, या पोरांना त्यांच्या पंटर बॉसने दिलेल्या ज्या गाड्या होत्या कोणी अशा, त्या गाड्या अक्षरशः उचलल्या, काही गाड्या तर पेटून दिल्या गेल्या. कोणी पेटवल्या माहिती नाही. काही जण असं म्हणतात की पर्पजफुली हे पोलिसांनीच केले, पण असं म्हणता येत नसतं. पण झालं तर असं प्रत्यक्षात, ज्या पोराची गाडी पेटवली त्याला म्हणता येईल ही माझी गाडी, कारण त्याची नव्हतीच नावावर त्याच्या, आणि ज्याच्या नावावर ज्यानं घेऊन दिली त्याला एक दावा करता येईना, कारण की ती ठरून त्यानं घेऊन देऊन टाकलेली याला. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मराठा आंदोलनामध्ये सुद्धा इथल्या औद्योगिक वसाहतीवर दगडफेक आणि एकदा गंभीर प्रकरण झालं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मी तुम्हाला सांगतो 8 वर्षामध्ये ह्या छत्रपती संभाजीनगरचं तर मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्याचा, किंवा आत्ता मी इथं बसलेलो ना, इथून जवळ ती दलित वस्ती, त्या काळच्या ज्या पोरांवरती केसेस दाखल झाल्या, ज्यांच्या गाड्या उचलल्या, जाळून टाकण्यात आल्या, ते पोरं समाज जीवनातून अक्षरशः उठले. राजकारण तर संपलं, त्यांचं नॉर्मल जीवन उद्ध्वस्त झालं. सगळं कोणामुळे झालं? हे फक्त आणि फक्त ह्या नेत्यांनी त्यांना पेटून दिलं होतं. ते सगळे नामानिराळे राहिले, किंवा त्यांचे राजकीय स्वार्थ छोटे मोठे सारले गेले, कार्यकर्ते अडकले. आत्ताच्या जेनझीच्या आंदोलनात काँक्रोच जनता पार्टी हे जे सगळे म्हणाले आहेत ना, ह्या झुरळांनी अक्षरशः त्यांच्या पाठीलाख्यांना झुरळाची अवस्था आणून दिलेली आहे. आता ह्यांना कोणी कुठली व्यवस्था टाचेखाली चिरडेल, कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागतील, त्याच्यातले खरेच निर्दोष आहेत ते सुटो, अशी मी पण अपेक्षा करतो, प्रार्थना करतो या व्यवस्थेच्या समोर. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही रगडले जातील ना, त्याला काहीच पर्याय नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की हे आंदोलन का चिघू दिलं ह्याचं उत्तर आता मिळतंय.
की बरोबर ते आपलं ते सावज आपल्या टप्प्यामध्ये आल्याच्यानंतर शिकार करायची असती ना, किंवा सैन्याला आतमध्ये येऊ द्यायचं, सैन्य पुढं जात राहतं आणि मग ते ज्या पद्धतीनं पूर्णपणे त्या शत्रूच्या विळख्यामध्ये सापडतं, तसे हे आंदोलन करते अशा पद्धतीनं नको त्या रस्त्यावरती पुढे गेलेले आणि आता पूर्णपणे कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहेत. मी म्हणलं ना, त्याच्यातले जे खरंच निर्दोष आहेत ते ह्याच्यातून सुटो, पण ज्यांनी हे पर्पजफुली केलं ना, त्यांच्यावरती कायद्याचा हा जो मारा आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही. दिल्ली दंग्याचं उदाहरण आहे. अजूनही ते शर्जील इमाम आणि उमर खालिद सारखे साध्या जामिनासाठी तडफडत आहेत. गुन्हे तर दूर होणं वेगळीच गोष्ट. बघूयात पुढं काय होतं. हेही आता माझं रोजचं वाक्य आज म्हणायची गरज नाही. काय व्हायला लागले त्याचा पुरावाच काल परवा सर्वोच्च न्यायालयातून समोर आलेला आहे. माझी नवीन पिढीला, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मी ते करून सांगतोय. मी तुरुंगात जाऊन तुम्हाला मी सांगतो. तुम्ही स्वतःच्या ध्येयानं निश्चयानं एखादी गोष्ट करून तुरुंगात जा, हे मी समजू शकतो, मी ते केलंय. पण तुम्ही असं जर कोणाच्या झपटमध्ये येऊन आणि असे ते नको ते कृत्य करून जेव्हा जाल ना, तेव्हा तुमची जी काय हालत होईल, जे काय आयुष्य उद्ध्वस्त होईल ना, ते अक्षरशः एक तुमच्यापेक्षा ज्येष्ठ म्हणून या नवीन पिढीचे, किंवा हे सगळे माझ्या पोरांच्या वयाचे आहेत म्हणून अक्षरशः जे हृदय तुटतं असं. मला तर साध्या जखमा बघवत नाहीत लहान पोरांच्या. माझ्या पोरांचे दुखणे फिकणे सुद्धा मला बघवत नाहीत. ती इथं तर इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी हिंसाचार केलेला आहे. त्याच्यावरची उसंतवाणी. झुरळांना मिळे सर्वोच्च थप्पड, बनले खप्पड थोबड येते. हिंसा करणारे जाळ्यात फसले, कायदे कसले भोवताली. आधीपासूनच ज्यांच्यावर गुन्हा सापडती पुन्हा जाळ्यात ते. ज्यांनी वापरली शिव्यांची ती भाषा, कायद्याने दशा होईल. वाटे परिस्थिती आणली मुद्दाम, प्रवृत्ती उद्दाम स्पष्ट व्हावी. हिंसाचार्यांवर होवो कारवाई, माफी यांना नाही कदापिही. कांत म्हणे चित्र होते आहे स्पष्ट, पोलिसांचे कष्ट सार्थ ठरो, पोलिसांचे कष्ट सार्थ ठरो. मी 100% पोलिसांच्या बाजूने आहे. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आम्ही दंडके खाल्लेत पोलिसांचे, आम्ही तुरुंगात गेलो तरी आम्ही पोलिसांच्या बाजूने. हेच नाही, दुसरं जरी सरकार असलं असतं तरी मी हेच म्हणेल, जिथं परवानगी नाही त्या ठिकाणी जर आंदोलन केलं, परवानगी नाही त्या भागामध्ये घुसलं, परवानगी नव्हती त्याही वेळेमध्ये आंदोलन केलं, ह्या सगळ्याचे परिणाम भोगावेच लागतील. या सगळ्या तरुणांना भडकवणारे जास्त बदमाश आहेत, त्यांच्यावरती पण कारवाई व्हायला पाहिजे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.